या देवी सर्वभूतेषु विद्यारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। नवरात्रीचा 5वा दिवस म्हणजे ललिता पंचमी। या दिवशी देवी दुर्गेच्या स्कंदमाता या रूपाची पूजा केली जाते। काहींच्या घरी घटस्थापना झाली असेल आणि ज्यांच्याकडे घटस्थापना नसेल त्यांनी देवाऱ्यामध्ये कुलदेवीची पूजा केली असेल। आपण रोज वेगवेगळ्या पद्धतींनी देवीची पूजा अर्चना आणि सेवा करून तिला प्रसन्न करून तिचे आशीर्वाद घेत असतो। उद्या आहे ललिता पंचमी। आपल्याकडे पंचमी या तिथीला खूप महत्त्व आहे आणि ती पंचमी जर नवरात्रामध्ये असेल तर ती अजूनच शुभ असते, कारण पंचमी तिथीचा संबंध हा आपल्या मुलांशी येतो। जसे आपण वसंत पंचमी आपल्या मुलांसाठी करतो तसेच उद्याही आपल्याला आपल्या मुलांसाठी हे ललिता पंचमीचे व्रत करायचे आहे। अगदी थोडक्यात तुम्हाला याची मी माहिती सांगणार आहे। आपली मुले छोटी, शाळेत जाणारी, कॉलेजला जाणारी किंवा थोडी मोठी असतील तरी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हे व्रत करायचे आहे। बहुतेकांचे नवरात्रीचे उपवास चालू असतील, पण जर तुमचा नवरात्रीचा उपवास नसेल तर प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी उद्याचा हा उपवास धरायचा आहे। आपल्या मुलांसाठी त्यांच्या शिक्षणासाठी, त्यांची बुद्धी तल्लख होण्यासाठी, त्यांची प्रगती होण्यासाठी, तसेच त्यांना यश कीर्ती संपादन करण्यासाठी हा उपवास किंवा हे व्रत ललिता पंचमीची ही जी पूजा आहे ही आपल्या मुलांसाठी आईने अवश्य करायची आहे। कारण प्रत्येक आईला वाटते की आपल्या मुलांनी चांगले शिक्षण घेऊन मोठे व्हावे, नाव कमवावे, प्रगती करावी, म्हणूनच हे व्रत करायचे आहे। ललिता पंचमीचे हे व्रत म्हणजे माता सरस्वतीची पूजाच आहे आणि जिथे माता सरस्वती पूजनीय आहे किंवा जिथे माता सरस्वती प्रसन्न आहे तिथे आपोआपच माता लक्ष्मीचाही वास असतो। ललिता पंचमी ही गुरुवारी 19 ऑक्टोबर 2023 या दिवशी आहे। या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तर माता सरस्वतीची आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे। घरातील कोणीही व्यक्ती हे व्रत करू शकते, पण शक्यतो प्रत्येक घराघरात माता हीच आपल्या मुलांसाठी हे व्रत करते। जर महिलांना काही प्रॉब्लेम असेल, अडचण असेल तर मुलांचे वडील म्हणजे बाबा किंवा घरातील आजी आजोबाही आपल्या मुलांसाठी हे व्रत करू शकतात। ललिता पंचमीची ही पूजा धन, यश, कीर्ती, विद्या, सुखसौख्य, धनधान्य यांच्या प्राप्तीसाठीच केली जाते। तर या पूजेसाठी आपल्याला काय करायचं आहे, जिथे आपण घट बसवलेला आहे किंवा जर घट बसवला नसेल तर आपला जिथे पूजाघर आहे म्हणजे देव्हारा जिथे आहे तिथे समोर पाट किंवा चौरंग मांडायचा आहे। त्याच्यावर लाल कापड अंथरायचं आहे। त्याच्यावर तुमच्याकडे सरस्वती मातेचा फोटो असेल किंवा सरस्वती मातेची मूर्ती असेल त्याला व्यवस्थित छान धुवून पुसून स्वच्छ करून त्या चौरंगावर किंवा पाटावर आपल्याला स्थापित करायची आहे। ती स्थापित करण्याच्या आधी खाली स्वस्तिक काढायचं आहे। तुम्ही रांगोळीने काढू शकता किंवा तांदूळानेही स्वस्तिक काढू शकता। त्याच्यावर ही मूर्ती आपल्याला स्थापित करायची आहे। जर तुमच्याकडे जर सरस्वतीची मूर्ती किंवा फोटो नसेल तर आपल्याला काय करायचं आहे तर पितळाचं किंवा तांब्याचं ताम्हण घ्यायचं आहे। स्वच्छ धुतलेलं ताम्हण घ्यायचं आहे। त्या ताम्हणामध्ये चांदणीच्या आकाराचं कुंकवाच्या साहाय्याने आपण जे कुंकू ज्या बोटाने लावतो त्या बोटाने कुंकवाच्या साहाय्याने चांदणी काढून घ्यायची आहे। मी तुम्हाला इथे स्क्रीनवर दाखवते त्याप्रमाणे चांदणी काढून घ्यायची आहे आणि त्या चांदणीमध्ये ऐम हा जो सरस्वती मातेचा बीज मंत्र आहे तो तिथे आपण लिहायचा आहे। आणि जर तुमच्याकडे फोटो आणि मूर्ती नसेल तर हा उपाय तुम्ही करू शकता। तर ताम्हणामध्ये हा जो मंत्र लिहिलेला आहे ते ताम्हण त्या चौरंगावर ठेवायचं आहे। खाली अक्षता ठेवायच्या आणि त्या चौरंगावर ते ताम्हण ठेवायचं आहे। अर्थातच आपल्याकडे नवरात्र आहे त्यामुळे अखंड दिवा चालू असेल आणि जर तुमच्याकडे घट नसतील तरी आधी ही पूजा करायच्या आधी दिवा लावून घ्यायचा आहे, त्याची पूजा करून घ्यायची आहे व पुढे नंतर मूर्ती किंवा हे फोटो सरस्वतीचा किंवा हे दोन्ही नसेल तर ताम्हण हे स्थापित करायचं आहे। ही स्थापना झाल्यानंतर आपल्याला देवीची षोडशोपचारे पूजा करायची आहे। हळद, कुंकू, अक्षता, फुलं वाहून नैवेद्य दाखवायचा आहे, आरती करायची आहे, उदबत्ती लावायची आहे, दिवा ओवाळायचा आहे। हे सर्व आपण जी पूजा करतो तसंच आपल्याला इथे करून घ्यायचं आहे। विशेष म्हणजे
इथे जेव्हा तुम्ही नैवेद्य दाखवता तेव्हा ह्याच्यासमोर तुम्हाला विशेषतः डाळिंबाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि लाल फुलं या देवीला व्हायची आहेत. पूजा पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला सरस्वती देवीचा जो मंत्र आहे तो म्हणायचा आहे. तो असा आहे, ओम ऐं ह्रीं क्लीं श्रीं सरस्वत्यै भूतजननी स्वाहा. हा मंत्र तुम्हाला 11, 21, 51 किंवा 101 वेळा म्हणायचा आहे. किंवा तुम्ही हाही मंत्र म्हणू शकता, ओम ऐं ह्रीं क्लीं श्रीं श्री सरस्वत्यै नमः. ही पूजा करताना हा मंत्र म्हणताना जर तुमची मुलं खूप लहान असतील, छोटी असतील, 1.5-2 वर्षाची असतील, तर या मुलांना आपल्या मांडीवर घेऊन बसायचं आहे व ही पूजा करायची आहे. जर 5-6 वर्षाची मुलं असतील तर तुम्ही तुमच्या शेजारी बसून त्यांच्याकडून ही पूजा करून घेऊ शकता, त्यांच्याबरोबरीने ही पूजा करू शकता. आणि तुमची मुलं जर मोठी असतील, कॉलेजला जाणारी असतील किंवा 9वी-10वीला असतील, तर त्यांनी स्वतः जर ही पूजा केली तर ती अजूनच फलदायी होऊ शकते. म्हणजे तुम्हीही करा आणि मुलांनाही करायला सांगा. भलेही त्यांनी उपास नाही धरला तरी चालेल, पण मुलांकडून हा मंत्र म्हणून घ्या, देवीची सरस्वतीची पूजा करून घ्या. याचा नक्कीच त्यांना त्यांच्या शिक्षणामध्ये फायदा होऊ शकतो. ही पूजा झाल्यानंतर, हे मंत्र म्हणून झाल्यानंतर आपल्याला पुढचं महत्त्वाचं काम असं करायचं आहे की दर्भाची काडी घ्यायची आहे. दर्भाची काडी नसेल तर सोन्याची काडी किंवा चांदीची काडी घ्यायची आहे आणि ह्या काड्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. आणि ह्या काडीने शुद्ध मध घेऊन आपल्या मुलांच्या जिभेवर ऐं म्हणजे सरस्वती देवीचा जो बीज मंत्र आहे ऐं, हा त्या मुलांच्या जिभेवर दर्भाच्या काडीने किंवा सोन्याच्या काडीने मधात बुडवून जिभेवर लिहायचं आहे. एक विशेष काळजी घ्यायची आहे की ती काडी किंवा जे सोन्याचं जे तुम्ही घेणार आहात ते त्याच्या जिभेला टोकदार नसलं पाहिजे. तुम्ही इथं वेढणी वापरू शकता किंवा वेढणीही नसेल तर आपल्या कानामध्ये जे कानातलं असतं त्याच्या मागे पण सोन्याची काडी असते, त्या काडीनेही तुम्ही मधाने मुलांच्या जिभेवर ऐं हे अक्षर लिहायचं आहे. तर अशी ही ललिता पंचमीची पूजा प्रत्येकाने आपल्या मुलांसाठी करावी. मुलं जर मोठी असतील तर आईवडिलांनी आपल्या मुलांकडून करून घ्या. तुम्हीही करा, मुलांनाही करायला लावा. कारण आपल्यालाही हेच वाटत असते की आपल्या मुलांनी मोठं व्हावं, छान शिकावं. प्रत्येक आईवडिलांची हीच इच्छा असते. यातून आपल्याही थोडासा हातभार लागला पाहिजे. उद्या ललिता पंचमी आहे. ह्या ललिता पंचमीला उपांग ललिता व्रतही करतात. उपांग ललिता व्रत म्हणजे काय? अश्विन शुक्ल पंचमीला उपांग ललिता व्रत करायचं आहे. हे काम्य व्रत आहे. ललिता देवी ही या व्रताची देवता आहे. नवरात्रीच्या 5व्या दिवशी ललिता पंचमी साजरी केली जाते. या दिवशी भक्त व्रत आणि पूजापाठ करतात. पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी ललिता भांडा नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी प्रगट झाली होती. हा राक्षस कामदेवाच्या राखेने उत्पन्न झाला होता. या दिवशी भक्त षोडशोपचार विधीने ललिता देवीचे पूजन करतात. ललिता देवीसह स्कंदमाता आणि महादेवाची शास्त्रानुसार पूजा केली जाते. या दिवशी व्रत करणे अत्यंत फलदायी ठरतं. मान्यता आहे की याच दिवशी देवीची आराधना केल्याने देवीची कृपा मिळते आणि जीवनात सुखसमृद्धी आणि शांती नांदते. पौराणिक मान्यतेनुसार आदिशक्ती त्रिपुर सुंदरी जगतजननी ललिता मातेच्या दर्शन मात्र केल्याने सर्व कष्टांचे निवारण होते. ललिता पंचमी व्रत समस्त सुख प्रदान करणारी आहे. देवीची पूजा शक्ती प्रदान करते. शक्तीची देवी ललिताचे पुराणात वर्णन आढळते, ज्यानुसार पिता दक्षद्वारा अपमानित झाल्यावर जेव्हा दक्षपुत्री सती आपले प्राण उत्सर्ग करते तेव्हा शिव त्यांचं पार्थिव देह आपल्या खांद्यावर घेऊन 4 दिशेमध्ये फिरत असतात. ही महाविपत्ती बघून भगवान विष्णूने चक्राने सतीचा देह विभाजित केलेला आहे. नंतर भगवान शंकराच्या हृदयात धारण झाल्यामुळे हिला ललिता नावाने ओळख मिळते. ललिता पंचमीच्या दिवशी उपांग ललिता हे व्रत केले जाते. या व्रतामध्ये एखादा आपला जो कुंकवाचा करंडा असतो, करंड्याचे झाकण हेच तिचे प्रतीक मानून पूजेला ते करंड्याचे झाकण घेतात. सकाळी आघाड्याच्या काडीने दंतधावण करतात. केळीचे खांब आणि पुष्पमाला यांनी देवीसाठी मखर बांधतात आणि ललिता देवीचे ध्यान करतात. या ललिता देवीचा जो मंत्र आहे त्यामध्ये म्हटल्याप्रमाणे कमलावर अधिष्ठित निळे रेशमी वस्त्र परिधान करणारी, सुवर्ण कांतीची, भक्तांना नित्यवर देणारी अशा ललितेचे मी चिंतन करतो. या पूजा विधानात पुष्पांजली समर्पण झाल्यावर गंधाक्षतायुक्त व साग्र अशा 48 दुर्वा ललिता देवीला वाहतात. नैवेद्यासाठी लाडू, वडे, घारके वगैरे पदार्थ करतात. पूजेच्या शेवटी घारग्यांचे वाण देतात.
रात्री जागरण व कथाश्रवण करतात आणि दुसऱ्या दिवशी ललिता देवीचे विसर्जन करतात। असे हे उपांग ललिता व्रत हेही काही घरांमध्ये अवश्य केले जाते। तर अशी ही नवरात्रातली महत्त्वाची तिथी म्हणजे ललिता पंचमी, ज्या दिवशी आपल्या मुलांसाठी ललिता पंचमीचे व्रत करायचे आहे आणि काही घरांमध्ये कुलाचाराप्रमाणे किंवा पारंपरिक चालत आल्याप्रमाणे उपांग ललिता हे व्रतही करतात। नवदुर्गामधील दुर्गेचे चौथे रूप म्हणजे कृष्मांडा। कृष्मांडा देवीला आदिमाया आदिशक्ती मानले जाते। कुसुम फुलाप्रमाणे हास्य आणि ब्रह्मांड या दोन शब्दांची संधी होऊन कृष्मांडा हा शब्द तयार झाला आहे। ही देवी अष्टभुजा असून सृष्टी निर्मितीपूर्वी जेव्हा चारी दिशांना फक्त अंधारच अंधार होता, तेव्हा आपल्या दैवी ईश्वरी हास्यातून म्हणजे ब्रह्मांडाची निर्मिती केली, म्हणून तिला आदिशक्ती म्हणतात। कृष्मांडा देवीचा वर्ण सूर्याप्रमाणे तेजस्वी असून ती अष्टभुजा आहे। या अष्टभुजांमध्ये क्रमशः कमंडलू, धनुष्य, बाण, कमळ, अमृत कलश, चक्र, गदा ही शस्त्रे आहेत। 8व्या हातामध्ये सर्व सिद्धी आणि निधी देणारी जपमाला आहे। ही एकमेव दुर्गा अशी आहे की जी सूर्याचा ताप सहन करून सूर्यलोकात निवास करते। याचमुळे तिच्या शरीराचा वर्ण तप्त सुवर्णाप्रमाणे झळझळीत आहे। त्याचे तेज सर्व दिशांना फाकले आहे। याच तेजाचे संचारण सर्व प्राणीमात्रांमध्ये दिसून येते। सुरा संपूर्ण कलशम रुद्रालुप्तमेव च तधाना हस्तपद्माभ्या कृष्मांडा शुभदास्तु मे। या श्लोकाने कृष्मांडा देवीची उपासना केली जाते। तिच्या उपासनेमुळेच रोग हरण होते, तसेच तिच्या भक्तांच्या आयुष्य, यश, बल यामध्ये वृद्धी होते। कृष्मांडा अत्यल्प भक्तीने सेवेने प्रसन्न होणारी देवता आहे। खऱ्या प्रेमाने भक्तीने शरण गेल्यास भक्त सहजपणे परमपदाला पोहोचतो। त्याची लौकिक आणि परलौकिक उन्नती होते। या देवीची पूजा करताना हिरवे वस्त्र नेसावे अशी प्रथा आहे। तसेच हिरवी विलायची, बडीशेप देवीला अर्पण केली जाते। मालपुआ याचा नैवेद्य देवीला दाखवून नंतर तो ब्राह्मणाला द्यावा, त्यामुळे विघ्ने दूर होतात। ब्रह्मांडाची निर्मिती करणारी ही अष्टभुजा देवी, हिला कृष्मांड अर्थात कोहळा अत्यंत प्रिय आहे। याच कोहळ्याचा यज्ञात बळी देतात। देवीला अर्पण करण्यासाठी कोहळा उपलब्ध न झाल्यास पेठा नैवेद्यासाठी वापरला जातो। आपले जीवन आरोग्य संपन्न आणि बलदायी, यशदायी करण्यासाठी कृष्मांडा देवीची प्रार्थना करायची असते।